सर, तुम्ही आता एस टीमधून एक फेरफटका मारून आलेला आहात. साधारणतः किती वर्षानंतर तुम्ही एस टीमध्ये बसलेला आहात सर? मी माझा कॉलेजचा दिवस मला आज एस टीमध्ये बसल्यानंतर आठवले. कारण की माझे 3 वर्ष इचलकरंजी कोल्हापूर असे विवेकानंद कॉलेजला मी शिकायला होतो कोल्हापूरला. 3 वर्ष रोज सकाळी 7 ते दुपारी 1 असा माझा एस टीचा प्रवास व्हायचा. ते दिवस मला परत आठवले आणि खरोखर त्यावेळी कॉलेजची मजा, कॉलेजचे दिवस आठवत असताना आज इचलकरंजीमध्ये नवीन 5 बस या ठिकाणी इचलकरंजी डेपोला या ठिकाणी आपलं उपलब्ध झालेत. आज त्याचं उद्घाटन झालं, लोकार्पण सोहळा झाला. त्यासाठी सगळे लोकप्रतिनिधी होते, सगळे कार्यकर्ते होते आणि अतिशय दिमाखानं आज उद्घाटन या इचलकरंजी डेपोमध्ये आज बसचे आज या ठिकाणी झालं. इचलकरंजीची लोकसंख्या पाहता जादा बसेसची गरज आहे. आता सध्या 5 बसेस आलेल्या आहेत. साधारणतः एक 30 ते 25 बस अजून कमी पडतात. त्या केव्हापर्यंत येऊ शकतील? मी 25 बसेसची मागणी त्या ठिकाणी केली आहे. आणि जे आपल्या इचलकरंजीमध्ये ज्या 5 बसेस आहेत, खरं म्हणजे नवीन बसेसच्या यादीमध्ये आपलं इचलकरंजी डेपो एवढं महत्त्वाचं गाव आणि एवढं लोकसंख्येचं गाव असूनसुद्धा त्यामध्ये काही कारणास्तव नव्हतं. परंतु पाठपुरावा योग्य वेळी केल्यामुळं इचलकरंजीला 5 नवीन बसेस इचलकरंजीला आम्हाला उपलब्ध झाल्या. उर्वरित बसेस तरी केव्हापर्यंत? उर्वरित बसेस आम्हाला साधारण एक 3-4 महिन्यामध्ये अजून अतिरिक्त 20 बसेस आम्हाला मिळायची शक्यता आहे. लोकल बसेसचा पण काही इश्यू आहेत, ते केव्हापर्यंत चालू होईल लोकल बसेस, असं नागरिकांची मागणी आहे व चर्चा देखील आहे. कसं आहे, पॅसेंजर्स आणि बसेसची उपलब्धता त्याचं आम्ही 100% लोकांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या वेळेनुसार, म्हणजे पीक आवर्स ज्यावेळी असतं, एखाद्या मार्गाला जात असताना जवळचा रूट असतो त्यावेळी कॉलेजचा विद्यार्थ्यांचाच त्या ठिकाणी असतो, संध्याकाळची परत घरी नोकरी संपणारे अशा पद्धतीचा सगळा विषय असतो. त्याच्यावरती नागरिकांची जशी मागणी असते तसं आम्ही डेपो मॅनेजर आणि इथल्या अधिकाऱ्यांच्याबरोबर बोलून नवीन बसेससुद्धा, नवीन रूटसुद्धा आम्ही योग्य वेळी चालू करतो. सिटी बसेस केव्हा चालू करणार आहात? सिटी बसेस ह्या बसेस इलेक्ट्रिकल बसेस त्या ठिकाणी चालू करतो आहे. त्याच्या इलेक्ट्रिकल बसेसच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या पुढाकारानं पूर्ण देशामध्ये सिटी बसेस, इलेक्ट्रिकल सिटी बसेस त्या ठिकाणी चालू होत आहेत. आपल्या इथंसुद्धा त्याचं इलेक्ट्रिक बसचं ते चार्जिंग स्टेशन आपलं उभारण्याचं काम चालू आहे. ते चालू झाल्या आपल्याला बसची उपलब्धतासुद्धा चालू होईल आणि साधारण त्याला एक 4-8 महिन्यामध्ये काम संपेल. इचलकरंजीहून प्रवीण अंडे, पाहत रहा वायरलेस मराठी. धन्यवाद.